नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाला सध्या जॉबसाठी बायोडेटा किंवा रिझ्यूम किंवा करिक्युलम विटा आपल्याला तयार करावा लागतो. तर हा बनवताना बराचसा गोंधळ होतो की आपण नेमकं काय बनवतोय आणि त्याच्यामध्ये आपण काय काय मेन्शन केलं पाहिजे, जॉबला जाण्यासाठी काय त्याच्यामध्ये आवश्यक आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया की नेमकं काय फरक असतो बायोडेटा, रिझ्यूम आणि CV मध्ये. जेव्हा तुमचं 12वी होतं, ग्रॅज्युएशन होतं, तेव्हा सर्वसाधारण तुम्ही बायोडेटा तयार करू शकता. बायोडेटा लग्नासाठी देखील तयार केला जातो. बायोडेटामध्ये आपली जनरल माहिती असते, जसे की आपले हॉबीज, आपला इंटरेस्ट, आपल्या शैक्षणिक माहिती सगळ्या प्रकारची, आणि आपली पर्सनल माहिती, आपलं नाव, गाव, पत्ता, आपलं ब्लड ग्रुप, ईमेल ॲड्रेस वगैरे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीचा हा बायोडेटा असतो, जो की आपण लहान ठिकाणी वापरू शकतो. रिझ्यूम हा समजा आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर आपला सारांश पद्धतीने आपण 1 पानाची शक्यतो माहिती लिहायला पाहिजे, 1 किंवा 2 पेजेसची माहिती, ज्यामध्ये आपण काय लिहू शकतो की सारांशमध्ये आपली शैक्षणिक माहिती, आपल्याला मिळालेले अनुभव, आपल्या अगोदरच्या जॉबची डिटेल, जॉब एक्सपिरियन्स, अशा पद्धतीच्या. आणि याच्यामध्ये आपण IT स्किल पण देऊ शकतो, म्हणजे आपले कॉम्प्युटरमधले कुठले कुठले नॉलेज झालेले आहे, कुठले कोर्सेस आपले झालेले आहेत, आपल्याला काय काय आपण IT स्किलमध्ये बनवू शकतो, जसं जावा आहे, किंवा मग आपण लेटर वगैरे राईट करू शकतो. अशी आपण रिझ्यूममध्ये माहिती देऊ शकतो. आणि CV म्हणजे काय, CV म्हणजे काय, करिक्युलम विटाe म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त पेजेसमध्ये खूप मोठी आपण माहिती आपली लिहू शकतो. जसं की आपले प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे, आपण कुठले कुठले वर्कशॉप अटेंड केलेले आहे, आपल्याला कुठले अवॉर्ड्स भेटलेले आहे, आपण कोणतं पब्लिकेशन, म्हणजे आपण काही लिखाण केलेलं आहे का न्यूजपेपरमध्ये, किंवा आपलं काही पुस्तक वगैरे पब्लिश केलं आहे का. तर अशा पद्धतीचा हा करिक्युलम विटाe आपण तयार करू शकतो. तर अशा ह्या 3 गोष्टी असतात. तर ज्या पद्धतीने आपली गरज आहे त्या पद्धतीने आपण हे तयार करावं. आपण पाहूया रिझ्यूम कसा बनवला जातो. शक्यतो रिझ्यूम बद्दलच आपण जास्त डिस्कशन करतो. तर पाहूया आपण रिझ्यूम कसा बनवला जातो. रिझ्यूम मध्ये कुठले पॉइंट कव्हर केले जातात, रिझ्यूम बनवताना आपल्याला काय काय गरजेचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा रिझ्यूम बनवताना नेम, कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यानंतर आपल्याला पाहिजे जॉब, ऑब्जेक्टिव्ह और गोल्स, एज्युकेशनल डिटेल्स, वर्क एक्सपिरियन्स, अचीवमेंट्स अँड अवॉर्ड्स, स्किल रिपोर्ट्स, रिसर्च पब्लिकेशन्स, कॉन्फरन्स अँड वर्कशॉप, ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन्स अँड रेफरन्सेस. तर हे जे सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सने तुम्ही तुमचा रिझ्यूम लिहावा. एक स्टँडर्ड फॉर्मॅट इथे आम्ही तुम्हाला देतोय, ज्याच्यामध्ये तुम्ही हे पॉइंट कव्हर करू शकता. आपण हे 1 बाय 1 डिस्कस करूया. सर्वात शेवटी आपण डिक्लेरेशन पण यामध्ये देऊया. अशा पद्धतीचे हे पॉइंट्स असायला पाहिजे. तुम्ही हे नोट डाऊन केले तरी चालेल. आणि तुमचा बायोडेटा जेव्हा तुम्ही वर्डमध्ये बनवणार त्यावेळेला नक्की आवर्जून या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बायोडेटा बनवा. तुमच्या जॉबसाठी तुम्हाला हा व्हेरी इम्प्रेसिव्ह राहील. तुमचा जो इंटरव्ह्यू घेणारा असेल तो तुम्हाला या पॉइंटवरती कव्हर करू शकेल. सर्वात पहिल्यांदा महत्वाचं आहे नेम अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स, ज्यामध्ये एकदम सुरुवातीला तुम्ही हेडरमध्ये किंवा तुमच्या पेजच्या सर्वात सुरुवातीला या गोष्टी मेन्शन करायच्या आहे, ज्याच्यामध्ये तुमचं फुल नेम, तुमचं पूर्ण नाव पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित लिहिला पाहिजे, ईमेल ॲड्रेस, तुम्ही जो काही ईमेल वापरताय जीमेलचा किंवा कुठलाही याहूचा किंवा रेडिफ मेलचा, तो तुम्ही इथे मेन्शन केला पाहिजे. त्यानंतर तुमचा लोकल रेसिडेन्शियल ॲड्रेस जिथे तुम्ही राहताय तो पण प्रॉपरली लिहायला पाहिजे. आणि जास्त मोठाही नको आणि जास्त लहानही नको. जसं तुमची स्ट्रीट आली पाहिजे, तुमच्या आजूबाजूचा एरिया, अशा पद्धतीचे तुमची लोकॅलिटी आली पाहिजे त्याच्यामध्ये, जसं ओल्ड जालना, न्यू जालना. तर असे हे नेम अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजे. जॉब ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल्स. मित्रांनो, तुम्ही जेव्हा बायोडेटा लिहिता तेव्हा ज्या काही हेडिंग लिहिणार त्या शॉर्ट फॉर्म मध्ये नका लिहू. जसं DOB असं लिहू नका. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित लिहा. त्यानंतर जॉब ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल्स.
जॉब ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्ही जो काही जॉब करायला चाललेत तर तुमचं ध्येय काय आहे, उद्देश काय आहे, तुम्ही जिथे कुठे जॉब करायला तिथे तुम्ही काय करणार आहात, थोडक्यात याच्यामध्ये तुम्ही माहिती लिहायला पाहिजे. जसं की तुमचा करिअर इंटरेस्ट, तुम्ही जे करिअर करत आहात त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट काय आहे. जसं तुम्ही एखाद्या मॅनेजर लेवलच्या पोस्टला अप्लाय करता, मग मॅनेजरचा रोल काय आहे, त्याचा इंटरेस्ट काय आहे तिथे, ते तुम्ही मेन्शन करायला पाहिजे. वर्क एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये तुमचं जे भौतारिक वातावरण असेल जॉबच्या ठिकाणी त्याच्याबद्दलची तुम्ही माहिती देऊ शकता. ऑर्गनायझेशन म्हणजे त्या ऑर्गनायझेशनबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्याच्यामध्ये ती माहिती लिहू शकता. अतिशय महत्त्वाचं आहे एज्युकेशनल डिटेल्स. आता एज्युकेशनल डिटेल हा तुम्ही कसा बनवायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय बनवायला पाहिजे, तर एज्युकेशनल डिटेल हा एक टेबल फॉर्मॅटमध्ये बनवला गेला पाहिजे. या टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्ही काय काय लिहायला पाहिजे, याच्यामध्ये तुम्ही लिहायला पाहिजे क्लास, तुमचं पर्सेंटेज, शाळा किंवा कॉलेजचं नाव, नंबर, त्याच्यानंतर क्लास, या गोष्टी तुम्ही सिक्वेन्सनी लिहायला पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे हायर क्वालिफिकेशन आहे ते वरतून लिहायला पाहिजे. आणि ह्याची जी ऑर्डर असायला पाहिजे ती उलटी असायला पाहिजे. रिव्हर्स ऑर्डर म्हणजे काय, जसं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तर माझं MSc पहिले झालं तर मी MSc पहिले लिहायला पाहिजे. मग माझं ग्रॅज्युएशन BCA मध्ये झालं तर मग BCA, मग त्याच्यानंतर मग डिप्लोमा वगैरे, मग HSC, मग SSC, अशी रिव्हर्स ऑर्डरमध्ये तुमचे एज्युकेशनल डिटेल तुम्ही लिहायला पाहिजे. जसं की तुमचं PhD वगैरे झालं असेल किंवा डॉक्टरेट झालं असेल तर ते लिहा, मग पोस्ट ग्रॅज्युएशन, मग ग्रॅज्युएशन, मग 12वीची डिटेल किंवा HSC किंवा 10 किंवा SSC, हा फॉर्मॅट तुमचा रिव्हर्स ऑर्डरमध्ये टेबलमध्ये तुम्ही लिहायला पाहिजे. या टेबलमध्ये तुम्ही असं लिहू शकता नंबर, मग त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स, त्यानंतर शाळा कॉलेजचं नाव, त्यानंतर तुमचा ग्रेड, अशा पद्धतीचं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स. वर्क एक्सपिरियन्स हे तुमच्या अगोदरच्या जो काही तुम्हाला मिळालेला अनुभव आहे त्याचं जर तुम्हाला कुठे काही पावती वगैरे मिळाली आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम वगैरे करताय तर त्यावेळेलाच द्या, अन्यथा तुम्ही हा पॉइंट वाटल्यास वगळा. जर तुम्ही एक्सपिरियन्स देणार असाल वर्क एक्सपिरियन्स तर त्यामध्ये सर्वात वरती तुम्ही जिथे अगोदर काम केलंय तिथला नाव द्या, तिथला ॲड्रेस द्या, तिथे तुम्ही काय काम करत आहात अशी माहिती लिहा. तुम्ही तिथे किती दिवस काम केलं, किती 6 महिने 1 वर्ष ते मेन्शन करा. तुम्हाला तिथे किती सॅलरी दिली जात होती ते मेन्शन करा. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचा वर्क एक्सपिरियन्स देऊ शकता. आणि तुम्ही तिथे जॉब प्रोफाईल काय, म्हणजे तुम्ही तिथे काय म्हणून काम करत होता, हा पॉइंट सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर स्किल्स, रिपोर्ट्स, रिसर्च अँड पब्लिकेशन, म्हणजे तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये मेन्शन करू शकता तुम्हाला येणाऱ्या स्किल्स, IT स्किल्स. रिपोर्ट्स, तुम्ही कुठल्या प्रकारचे रिपोर्ट पब्लिश केलेले आहेत, जसं की युनिव्हर्सिटीमध्ये आपण प्रोजेक्ट वगैरे पब्लिश करतो त्याविषयी तुम्ही ते माहिती देऊ शकता. तर IT स्किल किंवा सॉफ्टवेअर स्किल, तुम्हाला वर्ड एक्सेलचं चांगलं नॉलेज आहे ते तिथे लिहा, ईमेल वगैरे इंटरनेटचं चांगलं नॉलेज आहे, बँकिंग वगैरे ऑनलाईन बँकिंग वगैरे करताय तिथे लिहा. तुम्हाला जावा वगैरे स्किल येत आहेत, तुम्हाला IT मधल्या वेगवेगळ्या स्किल येत आहेत तर त्या तुम्ही इथे मेन्शन करू शकता. कम्प्युटर नॉलेज वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही इथे लिहू शकता. तुम्हाला काय काय येतं, काय काय जमतं, एक्सेलमध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता, चांगलं प्रिंट काढू शकता, असं तुम्ही वेगवेगळ्या कॉम्प्युटर स्किल्स देऊ शकता. तुमच्या स्वतःच्या कोर स्किल असतील तर तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक कोर स्किल्स टाका इथे, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगले आहात. जसं की तुम्हाला चांगलं स्टेजवर बोलता येतं, चांगलं प्रेझेंटेशन करता येतं, तर या गोष्टी कोर स्किलमध्ये तुम्ही ह्या सुद्धा टेबलमध्ये तुम्ही दिल्या तर अजून छान राहील. प्रोजेक्ट रिपोर्ट विथ टायटल अँड डिस्क्रिप्शन, तुम्ही कुठला प्रोजेक्ट पब्लिश केलाय का, म्हणजे जसं युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आपण प्रोजेक्ट देत असतो त्या टाईपचे, तर तुम्ही त्याचं टायटल आणि त्याचं डिस्क्रिप्शन इथे लिहू शकता. रिसर्च वर्क, तुम्ही काही रिसर्च वगैरे केलं आहे का कुठलं, ते सुद्धा तुम्ही या फॉर्मॅटमध्ये देऊ शकता. आणि पब्लिकेशन्स, तुमचं काही पब्लिकेशन आहे का, म्हणजे न्यूजपेपरमध्ये तुम्ही काही छान आर्टिकल वगैरे लिहिलंय का
किंवा काही कुठल्या पुस्तकामध्ये तुमचं काही चॅप्टर वगैरे आहे का, असं काही असेल ॲडव्हान्समध्ये तर ते आवर्जून तुम्ही लिहा. नसेल तर ते बघा. ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन्स म्हणजे काय, तुम्ही कुठे ट्रेनिंग अटेंड केली आहे का, वर्कशॉप अटेंड केला आहे का, कुठलं सर्टिफिकेशन केलं आहे का. जसं बरेच जण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं सर्टिफिकेशन किंवा ट्रेनिंगला जातात, तर ते तुम्ही आवर्जून इथे मेन्शन करा. याच्यामध्ये तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमधला अनुभव शेअर करू शकता, तुमच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमधला. त्याचा टाइम पिरियड तुम्ही तिथे मेन्शन करा. त्या इंडस्ट्रीचं नाव, त्याचा ॲड्रेस सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. जसं उदाहरणार्थ जालनामध्ये तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करताय, एक्सपिरियन्स घेतला आहे किंवा तिथे काही तुम्ही एखादी ट्रेनिंग अटेंड केली, तर तुम्ही ती तिथे मेन्शन करू शकता. आणि तुमचं जे काही सर्टिफिकेशन झालं आहे तर तिथे कुठल्या इंडस्ट्रीमध्ये झालं, कोणतं सर्टिफिकेशन झालं, काय टॉपिक आहे, काय विषय आहे, ते सगळं तुम्ही त्याच्यात लिहू शकता. अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स, तुम्हाला कुठल्या प्रकारचे अचिव्हमेंट भेटलेले आहे. आता 5वी पासून किंवा 1ली पासून तर 10वी पर्यंत शाळेमध्ये तुम्ही खो खो, कबड्डी, क्रिकेट याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली असेल किंवा वेगवेगळे तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतात, त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र भेटतात, तर ते तुम्ही इथे लिहू शकता. तुमचे अकॅडमिक, स्पोर्ट्स किंवा तुमचे जे कल्चरल इव्हेंट्स आहे, जसं तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेताय तर ते तुम्ही भाग इथे लिहू शकता. डान्सिंग कॉम्पिटिशन असेल किंवा वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आहेत शाळेचे, कॉलेजच्या लेवलचे, ते तुम्ही इथे मेन्शन करा. अदर ॲक्टिव्हिटीज, इथे तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटीज असतात तुमच्या, त्या तुम्ही मेन्शन करू शकता. जसं की तुम्ही एखाद्या स्वच्छता अभियानमध्ये भाग घेतलेला आहे किंवा चांगल्या एखाद्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये भाग घेतलेला आहे, तर ते तुम्ही तिथे मेन्शन करावं. एखादी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही भाग घेतला असेल, जसं MKCLच्या IT Genius किंवा अशा पद्धतीच्या कॉम्पिटिशन्स, तर त्या तिथे तुम्ही मेन्शन करा. कॉन्फरन्स अँड वर्कशॉप, ज्यांनी कोणी कॉन्फरन्स अटेंड केलेली आहे, एखाद्या कॉन्फरन्समध्ये तुम्ही सहभागी होता किंवा वर्कशॉपमध्ये तुम्ही अटेंड करता, तर तुम्ही त्याची देखील डिटेल्स या इथे तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन करू शकता. यामध्ये तुम्ही कॉन्फरन्सचं नाव, त्याचा पिरियड, लोकेशन, तुम्ही कुठे अटेंड केलंय, डिस्क्रिप्शन, त्याची थोडक्यात माहिती, हे तुम्ही लिहू शकता. पर्सनल डिटेल म्हणजे वैयक्तिक माहिती, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमची लँग्वेज नोंद, म्हणजे तुम्हाला कुठल्या भाषा जमतात, लिहिता येतात, मराठी, हिंदी, इंग्लिश, ज्या येतात त्या सगळ्या तुम्ही याच्यात मेन्शन करा. ह्या लिहित असताना कुठल्याही प्रकारचा शॉर्ट फॉर्म वापरू नका. जसं DOB आताच मी मागे सांगितलं, तर तसं DOB न लिहिता डेट ऑफ बर्थ, D कॅपिटल, B कॅपिटल, लँग्वेज नोंद तर L कॅपिटल, नॉलेजचं K कॅपिटल, असं व्यवस्थित सुटसुटीत लिहा. परमनंट ॲड्रेस, तुम्ही कुठे राहता ते इथे मेन्शन करा. तुमचं जेंडर, सेक्स तुम्ही इथे मेन्शन करू शकता, मेल, फिमेल वगैरे. मॅरिटल स्टेटस, तुमचं लग्न झालंय का नाही झालं, मॅरिड, अनमॅरिड, असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आता शेवटचा रेफरन्स अँड डिक्लेरेशन. रेफरन्स म्हणजे जसं मला कुठे जॉबला जायचं, तर त्या समोरच्याला मी तिथल्या प्रतिष्ठित व्यक्तीचं एखादं नाव मी इथे देऊ शकतो किंवा एखादा साधारण रेफरन्स देऊ शकतो, की जेणेकरून ती कंपनी त्या माझ्या ओळखीच्या व्यक्तीला कॉल करून विचारेल की हा व्यक्ती कसा आहे, याने अगोदर काम केलं तर तो तुम्हाला कसा वाटतोय. अशा पद्धतीचा रेफरन्स तुम्ही इथे लिहू शकता. तर रेफरन्स हा कसा व्यवस्थित लिहायला पाहिजे तुम्ही, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा, तुम्ही ज्याचा कोणाचा रेफरन्स देत आहे. जसं मी आता एखाद्या कंपनीमध्ये जॉबला जातोय, तर मग मला माझ्या ओळखीचा व्यक्तीचा एखादं नाव, त्याचा नंबर, त्याचा ईमेल ॲड्रेस हा मला माहिती असायला पाहिजे. तो याच्यामध्ये तुमच्या रिझ्यूममध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आणि सर्वात शेवटी एक डिक्लेरेशन देऊ शकता की मी लिहिलेली सर्व माहिती खरी आहे आणि माझ्या पद्धतीने मी जे तुम्हाला देतोय ते चांगले मी माझ्या बायोडेटामध्ये लिहून देतोय. ह्या अशा पद्धतीचा मॅटर आहे. आय डू हिअर बाय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन गिव्हन अबोव इज ट्रू टू बेस्ट ऑफ माय नॉलेज विथ नेम, डेट अँड प्लेस. तर सर्वात शेवटी तुम्ही कंसामध्ये तुमचं नाव खाली लिहू शकता, युअर फेथफुली वगैरे, आणि अशा पद्धतीने तुमचा बायोडेटा द्यावा.
मित्रांनो, हा जो बायोडेटा बनवला आहे याच्यामध्ये छान एक बॉर्डर टाकू शकता, छान हेडिंग टाकू शकता. आपला जो सेकंड व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की बायोडेटा कसा तयार करायचा. आपण या प्रेझेंटेशन मध्ये शिकलो की बायोडेटा मध्ये किंवा रिझ्यूम मध्ये तुम्ही कुठले पॉइंट मेन्शन कराल, रिझ्यूम कोणी बनवला पाहिजे, बायोडेटा कोणी बनवला पाहिजे, करिक्युलम व्हिटा कोणी बनवला पाहिजे, याच्याविषयी आपण याच्यात नॉलेज घेतलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आमचं फेसबुकचं पेज आहे सक्षम कॉम्प्युटर्स, त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. तुम्हाला माहिती आवडल्याबद्दल धन्यवाद.